नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण नागपूरकर सध्या तापाने फणफणलेत। मुसळधार पावसामुळे तापाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये ही वाढ तब्बल 4 नोंदवण्यात आली। 103 डिग्री पर्यंत ताप येणं, ताप सतत 3 दिवस येणं, शरीरावरती काही रॅशेस येणं अशा पद्धतीची लक्षणं आता लहान मुलांमध्ये सुद्धा बघायला मिळत आहेत। वाढण्याचं प्रमाण, कारण सर्वात जास्त जर अफेक्ट होतात तर मुलं, आणि दुसरी गोष्ट आता शाळा सुरू झालेल्या आहे, त्याच्यामुळे एका मुलाला झालेलं असेल तर मग दुसऱ्या मुलाला आजार होऊ शकतो। आणि या काळात आजार जास्त होण्याचं प्रमाण, जसं वातावरणात बदल आहेच, पण सोबत पाण्यामुळे होणारे आजार, जसं दूषित पाणी जर मिळालं त्याच्यामुळे जॉन्डिस, डायरिया, टायफॉइड असे आजार, आणि वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, आणि आता सध्या काही पेशंट हे हँड फूट माउथ आणि डिसीज याचे पण पेशंट आलेले आहे। आणि हे फीवर स्पेसिफिक या काळात काही पेशंटमध्ये फीवर 103, 104 फीवर जाते आणि थंडी वाजते। हे सगळं जे व्हायरलमुळे होणारे आजार या काळात वाढलेले आहेत।